नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील. स्वागत आहे तुमचं आमच्या गीतेश पाटील ब्लॉगमध्ये. आमचा हा ब्लॉग क्रमांक 4 आहे, जो आमचा ब्लॉग आधारित आहे तो म्हणजे आमच्या लखमापूर गावामधला अखंड हरिनाम उत्सव आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. आमच्या या अखंड हरिनाम सप्त्याचं वर्ष 19वे आहे आणि या 19व्या वर्षात आम्ही यशस्वीरित्या आमच्या गावाच्या सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि सहकार्याने यशस्वीरित्या पदार्पण केले. तर त्या सुंदरशा आमच्या सप्त्यावर आधारित एक आम्ही ब्लॉग बनवला आहे. तर प्रयत्न आहे आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, तुम्हाला पण आनंद देण्याचा. तर तुम्ही हा ब्लॉग बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल किंवा कसं तुम्हाला वाटलं तुमच्या फिलिंग आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि कमेंटवर जरूर करा. खिसा घालून वाटा या करण्याचे चेष्टा मला असो तरी धर्माच्या वाणी सर्व आदरले पाणी जे वेद ग्रंथी करडवले प्राणात हिंसा श्री हिंसाचा हिंसा कर्मकांड्य हिंसा जवळांचा संस्कृती बांधली हवाई मध्ये ते कैसरी या ते गारावे म्हणून पुढे बोलावे हे वाचे जाणार. नमस्कार. आता आपल्या जोडले आहेत समीर महाराज लखमापूर, आमचे काका, जे आपल्या अखंड हरिनाम सप्ताह लखमापूर 19 वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा असेल तर आपल्या समीर महाराज म्हणजे आपल्या काकांचा. तर काका आपला 19व्या वर्षात चांगल्या पद्धतीने पदार्पन केले. यंदाचा मार्गदर्शन तर तुम्हीच असते दरवर्षी, पण यंदा ते आपल्या समाजाबद्दल आणि आपल्या सप्त्याबद्दल 2 शब्दात सांगत असतील. काय तुमचे शब्द? तसं पाहिलं तर खूप प्रगती झाली, त्याची जी प्रगती व्हायला पाहिजे, जी मुलं उभारायला पाहिजे, जी हरिपाठ कीर्तन साथीला जी पाहिजे ती पोरं तयार झालेत, पण पोरं येत नाही. पोरांनी यावं आणि या सत्याचा परमार्थाचा असाच आनंदाने रोप वाढवीत जावं, मोठ्या उत्साहाने ते करावं अशी नवतरुण मंडळाला माझी विनंती आहे. नक्कीच ना, आम्ही पण दरवर्षी तुम्ही सपोर्ट करतात आणि यापुढे पण करत राहा आणि अशीच अखंड सेवा आपल्याकडे चालू राहील. तुमच्याकडून आम्हाला एक शब्द पाहिजे आणि अशीच आम्हाला दरवर्षी मदत आम्ही करतात, सपोर्ट करत मी राहा. जिथपर्यंत आहे ते तिथपर्यंत मी तुम्हाला मदत जीव पडत तिथपर्यंत मी मदत करू शकतो, पण तुम्ही साथ दिली तर मी मदत करू 100% आमच्याकडून जी मदत होईल ती करू. आणि आता आपल्याजवळ ते समीर महाराज त्यांचे 2 शब्द आपल्याला ऐकायला मिळाले आणि असेच आम्हाला दरवर्षी सपोर्ट करत जा. असंच आपल्या गावात आपण बनवत जाऊ. धन्यवाद. या मानव देहामध्ये येऊन जर भजन नसेल, नामस्मरण नसेल, चिंतन नसेल, नामस्मरण करायचं का चिंतन करायचं? कलियुगातलं हे प्रभावी साधन आहे. तुम्ही चिंतनाला सुंदर रूप दिलं, कायम नाही मला सुंदर. बऱ्याच वेळ सुंदरपणाचा अंतःकरण दिसायला सुंदर नाहीये आणि असायला सुद्धा पवित्र नाही. मन मूत्र विष्णू आज आता आपला सप्पाच्या वेळेवर आलेला आहे आणि आज कीर्तनाला सर्व माणसं बसलेले आहेत. त्याची चहा बनवायची जिम्मेदारी आज आमच्या तरुण मंडळामध्ये आणि मित्रमंडळ लखमापूर यांच्यावर सोपवली आहे. किती वाजता बनवायचं आहे? 60 माणसांचा आपल्याला चहा बनवायचा आहे. 1 टँकर पाणी आणजा पटकन. 60 माणसांचा चहा एक टँकर पाणी
साखर किती? एवढा पाणी नको घेऊ आम्हाला भेटलेले आहेत आमचे राहुल काका. खास म्हणजे ताजमहलला ते कुक होतं जेव्हा अतिरेक्यांचा जो 26 अकराचा हल्ला झाला होता ना तेव्हा पण ते हजर होते तिथं. ते हजर होतं ते टेबलाकडे लपून राहिलं होतं पण अतिरेकी जसं घुसला किचन मध्ये तशी 5 फ्लोर उडून टाकले त्याच्यात थोडासा पायाचा डॅमेज झाला त्याच्यामुळे थोडा लगड त्याचा परिणाम झाला. साफ खोट आहे एकदम बरोबर काहीच इथं काका इथं ताज हॉटेलला खूप मग खूप राहुल काका साईडला MSCB सागर तू पण जरा हात लाव. चहा बांधलास ना त्याला आशीर्वाद तुला असे मिळतील ना बायको पण सुशिक्षित तुला अशी सुंदर बायको मिळेल ना. आमका चहा टाकाय आपले चहा पावडर कुठून मागवले? चहा पावडर ती मागवले कुडच्या हरीकडून. साखर साखर ती आली आता कोणी कोणी दिले ते 1-1 किलो. चहा असा जबरदस्त झाला पाहिजे का चहा अशी पाण्यासारखी. जबाबदारी घेतल्यानंतर आता तुम्हाला कसं काय वाटते? आम्हीच घेऊ जबाबदारी पण आता तुमच्या मत काय कसं काय वाटतं तुम्हाला? एकदम भारी चहा बनवला आहे दरवेळेची असाच आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला पण मदत करत जाऊ. धन्यवाद. श्रवण कमलाकर पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे आणि नमस्कार आपल्या महाराज तर महाराज आमच्या पालघर जिल्ह्यामधल्या वाडा तालुक्यामधल्या लखमापूर गावामध्ये छोट्याशा या गावामध्ये कीर्तन सेवा बजावली आणि या तुम्ही बघितलं आमच्या गावाचं. तुम्हाला कसं काय वाटलं? तुमची प्रतिक्रिया काय असेल या गावाबद्दल आणि या लोकांबद्दल? अगदी छान नियोजन या ठिकाणी ग्रामस्थ मंडळीने केलंय. 19 वर्षापासून चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. या अगोदर 2 वर्षापूर्वी तर कार्यक्रमाला येऊन गेलो मी. पण आता जो बदल झालाय परमार्थामध्ये म्हणजे जे काही सभामंडप असेल कार्यक्रमाचं वातावरण असेल अगदी सुंदर आहे आणि चांगल्या प्रतीचं नियोजन ग्रामस्थ मंडळीने केलंय. मी ग्रामस्थांना तुम्हाला एवढा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला तर त्याच्या लोकांबद्दल एक सल्ला द्यायचा असेल तुम्ही काय सांगाल लोकांना? एक तुमचा सल्ला जाण्यापूर्वी एक सल्ला द्यायचा असेल? सल्ला एकच द्यावा वाटतो की नवीन पिढीनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. बाहेर नाही बसलं पाहिजे मध्ये कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलं पाहिजे. आता हे प्रसार माध्यम आहे या गोष्टी करणं गरजेच्याच आहे पण तुमचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असला तर अजून परमार्थामध्ये आनंद वाढेल. आणि याही पुढे तो परमार्थ ती चांगल्या पद्धतीने चालू राहील म्हणून आपल्या सर्वांचा तरुणाचा सहभाग असावा असं आपल्या सगळ्या तरुणाला विनंती करेल. जे काय होईल पुढच्या वेळी आम्ही पण नक्कीच तुम्ही पण दरवेळी आमच्या गावात येत जा. हो जरूर येणार. जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण. चेष्टा म्हणजे काय? तो जिथे बसतो तो कसा बोलतो म्हणजे चेष्टा. एखादा तमोगुणी असेल तर तो तमोगुणी बोलेल. एखादा वारकरी असेल तर तो वारकरी चर्चा करेल. एखादा राजकारणी असेल तर तो राजकारण्याची चर्चा करेल. असं बसल्या ज्याच्या घरामध्ये मसाल्याचा पत्या नाही तरी तो बोलतो नारायण राणेंनी पक्ष बदला नव्हता पाहिजे तर त्याच्या रक्तात राजकारण नाही. आता जे राजकारणी लोक आहेत ना ती सप्त्या बिप्त्याने येताना टाइमवर येतात. ती काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी 500 रुपये पोरांनी बक्षीस दिली. फोटो काढले कीर्तनात बक्षीस येणं ही साधी गोष्ट नाही. आता फक्त तुम्ही कीर्तन झाल्यानंतर मला पाहा पडा आणि गळ्यातल्या ग्रंथाने मला पाहाजवळ ठेवा. गावामध्ये आल्याबद्दल मला खूप छान वाटलं. खरं म्हणजे कीर्तनाच्या निमित्ताने मी या लखमापूर गावामध्ये आलो. हे गाव खरं तर वाडा आणि भिवंडीच्या सीमेलगतचं गाव आहे. निसर्गरम्य परिसर या गावाला लाभलेला आहे आणि या ठिकाणी येऊन इथल्या तरुणांमधला जो उत्साह पाहिला, छत्रपती शिवाजी राजांबद्दलची त्यांची आस्था पाहिली
आणि गावाविषयी त्यांची आत्मीयता पाहिली. आज गावागावांमध्ये तरुण वर्ग हा नोकरीच्या निमित्ताने गावाच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण इथला तरुण वर्ग हा गावामध्ये काहीतरी निर्माण व्हावा याच्याकरता गावाची अस्मिता जपून आहे. आणि खऱ्या अर्थानं या लखमापूर गावातील या युवा पिढीचं हे कौतुक करण्यासारखं कौतुकास्पद काम आहे. लखमापूरमध्ये साक्षात पंढरपूर आणि आळंदीसारखं आध्यात्मिक क्षेत्र अवतरलेलं आहे. मी आपल्या सगळ्या लखमापूर गावाला इथल्या पंचकृषीला एक सस्नेह निमंत्रण देतो. आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये शिवक्षेत्र मराडेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारणीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 14 मार्च ते 17 मार्च या 4 दिवसाच्या दरम्यानमध्ये होणार आहे. त्या ठिकाणी ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन आहे. अगदी तो बहीर जी होता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, ज्यांनी 8 चित्रपट छत्रपती शिवाजी राजांवर बनवले, त्यांचाही कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर योगेशजी चिकटगावकर यांचा शिवशंभू प्रतापाचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर पोवाड्यांचे कार्यक्रम आहेत. अशा अनेक कार्यक्रमांची मेजवानी त्या ठिकाणी आहे. आणि 17 मार्च 2025ला सकाळी 11 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री व सन्माननीय राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातले जे नेतृत्व आहे त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आहे. त्यामुळे मी आपल्या पंचकृषीला आपल्या गावाला या निमित्ताने निमंत्रण देतो की आपण सर्वांनी येऊन त्या ठिकाणी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा, या आपल्या सर्वांना विनंती आहे.
सुद्धा या ठिकाणी असंच व्हायचं आहे. हरिभक्त पारायण विलास मुंडे महाराज आगळी, हरिभक्त पारायण हिरा शंकर पाटील, हरिभक्त पारायण निर्मळा मधुकर मराठे, हरिभक्त त्यांच्या कीर्ती त्यांनी लावलेलं रोप ते जोपासण्याचं काम कोणाचं आहे? गौतम मंडळ. वडिलांनी लावलेलं रोप ते रोप जोपासण्याचं, सुरक्षित ठेवण्याचं काम कोणाचं आहे? कोणाचं? बोला ना मोठ्या. असंच या दीपावली प्रकाश पडो. एक ज्ञानोबारांकडं हनुमंतरांकडे प्रार्थना 2 मिनिटं करायचं, कोणी बोलायचं नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री राजा आरती चित्तरामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती भारताचा विरामा श्री तुकारामा विवेक दीप उजळे विवेक दीप उजळे अशा प्रकारे भगवान सांगतात, घोड्या करतात, गवळणी गाणे सांगतात, किती गवळणी होत्या. फार खवळून राहिले पण हे बाकीची शाप देऊन देतील आता आपल्याला. ऐकायला मग ही झाली नामदेवराची गवळ. नाथमाळ सांगतात जय हनुमान मित्र मंडळ. काल्याचा प्रसाद भोजनाचा आस्वाद घेताना जय हनुमान मित्र मंडळ लखमापूर.